मित्रांनो, छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरू आहेत. विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्यात. अशातच आता घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. रेश्मा शिंदे याआधी स्टार प्रवाहावरीलच रंग माझा वेगळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही मालिका TRPच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला रेश्मा सज्ज आहे. कवयित्री विमल लिमये यांची घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवीन मालिका लवकरच आपल्या भेटीला येते. घरोघरी मातीच्या चुली असे या नव्या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हटलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच, मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळेच. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे. सतीश राजवाडे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेबद्दल बोलताना म्हणाले की रसिकांच्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी मालिकेमध्ये दिसून आल्या की त्यांना त्या आपल्याशा वाटतात. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हटलं जातं. कुटुंब म्हणलं की माणसं आली, भांड्याला भांडं लागणारच, पण म्हणून कोणी आपल्या माणसांना अंतर देत नाही. सतीश राजवाडे पुढे म्हणाले की प्रत्येकाला सांभाळून आपण पुढे जात असतो. जो हिंमत ठेवतो, ज्याला माणसं जोडून ठेवता येतात, तो जिंकतो. ही मालिकासुद्धा अशीच आहे, नात्यांवर भाष्य करणारी. कोणत्याही परिस्थितीत दोष व्यक्तींचा नाही तर परिस्थितीचा असतो असं समजून घर टिकवणारी. तोडणं फार सोपं असतं, कठीण असतं ते जोडून ठेवणं. या मालिकेमध्ये जानकी हे महत्त्वाचं पात्र अभिनेत्री रेश्मा शिंदे साकारणार आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना रेश्मा म्हणाली की रंग माझा वेगळा या मालिकेतल्या दीपावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. रंग माझा वेगळा ही मालिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. मालिका संपल्यानंतर माझ्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात काय असेल याची प्रेक्षकांप्रमाणेच मलाही उत्सुकता होती. रेश्मा पुढे म्हणाली की जानकी अत्यंत साधी, मनमिळाऊ, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांना समजून घेणारी आहे. तिचा एकत्र कुटुंब पद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र असावं यासाठी तिची धडपड असते. मी स्वतः आजी आजोबांच्या संस्कारामध्ये वाढले आहे. सध्या करिअरच्या निमित्ताने म्हणा किंवा स्वेच्छेने म्हणा, विभक्त कुटुंब बघायला मिळतात. जर एकत्र कुटुंब पद्धत टिकवायची असेल तर आपली माणसं, आपली नाती जपणं ही काळाची गरज आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका मला खूप भावली. अभिनेत्री सविता प्रभूने, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे, बालकलाकार आरोही सांबरे अशी दिग्गज कलाकार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधून आपल्या भेटीला येणार आहेत. सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केलेली आहे आणि राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. तर एकंदरीतच तुम्हाला ही मालिका कशी वाटली? या नवीन मालिकेचा प्रोमो तुम्हाला कसा वाटला? आणि अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला पुन्हा एकदा TV स्क्रीनवर बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.